नमस्कार मित्रांनो, रंगपंचमीचा सण म्हटलं की डोळ्यासमोर येतं नाशिक शहर. रंगपंचमी दणक्यात साजरी कुठं होते तर जुन्या नाशकात. पारंपरिक रहाड रंगोत्सव हा फक्त नाशिक मध्ये साजरा होतो, पण काल झालेल्या रंगपंचमीच्या दिवशी नाशिककरांनी तरुणाईचं दुसरं असं रूप बघितलं जिथे आपल्या परंपरेला गालबोट लावून स्वतःचे संस्कार दाखवले गेले. गोदामाई, जिला आपण आईचा दर्जा देतो, तिथून चाललो तरी आपोआप गोदामाईचं दर्शन घेण्यासाठी आपले हात जोडले जातात. जिथे कुंभमेळ्यामध्ये साधू संत भाविक स्नान करतात, त्याच गोदामाईच्या पात्रात रंगपंचमीच्या दिवशी काही तरुण तरुणी एकमेकांवर चपला फेकून मारत होते. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना चपला फेकून मारायच्या असतात हे काल पहिल्यांदाच बघितलं. ज्या गोदामाईची आपण आरती करतो तिच्याच कुशीत असली हुल्लडबाजी करताना लाजा कशा वाटत नाही? अहो, एका बाजूला आपल्या नाशकात असे काही तरुण आहेत जे रंगपंचमीची रहाड परंपरा जपताय आणि दुसऱ्या बाजूला हे असले तरुण तरुणी असल्या गोष्टी करून नाशिकची संस्कृती आणि नाशिकच्या रंगपंचमीची व नाशिककरांची विटंबना करताय. या असल्या छपरी पोरापोरींमुळे आपल्या हिंदू सणांना गालबोट लागतंय. एकदम विकृत आणि नालायक मानसिकता तयार होते जी स्वतःच्या शहराचीच वाट लावते. अहो, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, या भूमीचं महत्व अनन्यसाधारण असं आहे. या भूमीमध्ये एक जिव्हाळा आहे, या भूमीमध्ये प्रेम आहे, या भूमीमध्ये एक आपलेपणा आहे. आणि आपण काय करतोय तर त्याच भूमीचा अपमान करतोय. कालचा हा सगळा विचित्र प्रकार बघून असं वाटतंय की काल गोदा पात्रात असले छपरी जाळे करणारे आपले नाशिककर कधी असूच शकत नाही. कारण नाशिककर असते तर त्यांना माहित असतं गोदामाईचं महत्व आणि गोदामाईचं पावित्र्य. सणासुदीच्या दिवशी असल्या गोष्टी बघून, असलं चित्र बघून असं वाटतं की खरंच आपली पिढी कुठेतरी भरकटत आणि वाहवत चालली आणि आपल्या याच पिढीला आपल्या नाशिकची संस्कृती आणि परंपरा शिकवण्याची गरज वाटू लागली.